नमस्कार. संक्रांत आली आहे तर सगळ्या रेसिपी संक्रांतीच्याच असणार आहेत. आज आपली स्पेशल थाली आहे भोगीसाठी. भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला प्रश्न पडतो, आमटी आणि भाजी एकत्रच बनवावं की काय, किंवा भाजी वेगळी शिजवावी लागते, आमटी वेगळी बनवावी लागते, असं डबल व्याप करावं लागतं. परंतु आज आपल्या या रेसिपीमध्ये तुम्हाला एकदाच भाजी शिजवून घ्यायची आहे, सोबतच आमटी ही आपली तयार होणार आहे आणि भाजीही आपली तयार होणार आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तुम्ही माझ्या रेसिपीना छान सपोर्ट करत आहात, त्यासाठी तर पहिले मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच नेहमी सपोर्ट करत राहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते, आणि अशा सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल, भाजी आपली अशी मस्त चमचमीत झालेली आहे, सोबतच आपण आमटी ही भोगीची बनवलेली आहे. आणि इथं बाजरीची भाकरी बनवलेली आहे, अगदी तीळ लावून बनवलेली आहे. सुंदर अशी बाजरीची भाकरी लागते. हिवाळ्याच्या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसात ऐन सण हा येतो संक्रांतीचा, त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी उष्ण असते, त्यामुळे ती खाल्ली जाते, सोबतच तीळ लावून खाल्ली जाते. आणि अशा पद्धतीचे मिक्स भाज्या सगळ्या अवेलेबल असतात थंडीच्या दिवसात, त्यामुळेच इथं आपला भोगीचा बेत असतो. आणि मस्त अशी सुकी भाजी अशा पद्धतीने आपण बनवणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही आता पाहतच आहात, अतिशय चटपटीत अशी भाजी बनवून तयार होते. मिक्स भाज्या आपण भोगीमध्ये वापरतो, म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला अवेलेबल होतील तेवढ्या भाज्या भोगीमध्ये यूज करतात. असं नाही की कंपल्शन की ही भाजी वापरावीच लागते, ही नाही वापरावी लागत. जेवढ्या तुमच्याकडे असतील अवेलेबल तेवढ्या भाज्यांमध्ये हा भोगीचा सण साजरा केला जातो. याच्यामध्ये काय होतं, सगळ्या भाज्या एकत्रित शिजवल्यामुळे त्यांचा पूर्ण फ्लेवर असा रश्श्यामध्ये उतरतो, म्हणजे आमटीमध्ये. त्यामुळे आमटीलाही खूप टेस्ट लागते. पहिला तर एकच आमटी बनवली जायची, म्हणजे सर्व भाज्या एकत्र करून अशा पद्धतीची रस्सा भाजी एकच बनवली जायची. परंतु आता डब्याचे वगैरे प्रश्न असतात, त्यामुळे आपण इथं सुकी भाजी ही कशी बनवायची शॉर्टकट पद्धतीने मी इथं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आपण इथं भाज्या घेतलेल्या आहेत. इथं घेवड्याची शेंग अशा पद्धतीने निवडून घेतलेले आहे, वटाणे सोलून घेतलेले आहेत. साधारणतः सर्व भाज्या मी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. कांद्याची पात अशी कोवळी घेतलेली आहे. अकवतीची थोडी भाजी घेतलेली आहे, याचं गरगटही बनवलं जातं आणि इथं मी भोगीमध्येही वापरत आहे, खूप छान टेस्टला लागते. आणि इथं हरभऱ्याचे दाणे मी अशा पद्धतीने अर्धी वाटी सोलून घेतलेले आहेत. आणि इथं वरणे घेतलेले आहेत, म्हणजे याला पावटा म्हणतात आणि वरणाही म्हणतात कोल्हापूरमध्ये. तो ही अर्धी वाटी मी सोलून घेतलेला आहे. एक वांग घेतलेला आहे, एक बटाटा, फ्लॉवर थोडा घेतलेला आहे आणि एक गाजर वापरणार आहे आपण इथं. गाजर तर सध्या सहज सगळीकडे उपलब्ध असतात. आता इथं मसाल्यामध्ये म्हणजे आपण अजिबात एक्स्ट्रा काही मसाले वापरणारच नाही याच्यामध्ये. कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा एक तुकडा छोटा घेतलेला आहे. आणि फोडणी टाकण्यासाठी इथं मी फक्त एक कांदा आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. इथे आता आपण जास्त मसाल्यांचा वापर करणारच नाहीये, फक्त आपण आपले पारंपरिक पद्धतीने जे वाटण बनवलं जातं घरगुती जेवणामध्ये, सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आल्याचं एवढ्याच वस्तूंचं आपण वाटण बनवून घेणार आहे. मसाल्यांचा वापर अजिबात करणार नाही. फोडणीसाठी फक्त थोडे जिरे वापरायचे आहेत. आणि इथं मी वाटण करून घेतलेलं आहे. आपण जे वाटाणे वगैरे सोलून घेतलेले ते पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. सोबतच आता मी इथं गाजर, वांग, बटाटा, फ्लॉवर हे सर्व वस्तू ही चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता इथं कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण फोडणी द्यायची आहे. तेल आपण आता तुम्हाला ज्या पद्धतीने चमचमीत हवं असेल तर थोडं जास्त तेल वापरावंच लागतं. इथं मी 4 चमचे मोठे तेल वापरलेलं आहे. जिरं टाकलेले आहेत फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर. आणि एक कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून अशा पद्धतीने लालसर भाजून घेतला. आता याच्यामध्येच आपण टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो ही बारीक चिरून घ्यायचे. टोमॅटो ही तेलामध्ये पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथं टोमॅटो भाजला नाही तर आंबट वास येतो भाजीला, त्यामुळे आपल्याला इथं पूर्ण असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचा. टोमॅटो भाजण्यासाठी आपण इथं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे पटकन टोमॅटो भाजला जातो, म्हणून आपण इथं मिठाचा वापर केलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला हायवर ठेवायची, म्हणजे टोमॅटो पटकन भाजावा. अशा पद्धतीने आता काम आपलं पटपट व्हावं याच्यासाठी ही ट्रिक आहे. टोमॅटोला पाणी सुटतं भरपूर, त्यामुळे हायवरती ठेवला तरी चालेल. आता पूर्ण टोमॅटो भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या आहेत, भाज्यांमध्ये म्हणजे जे वाटाणा, वरणा आणि हरभरा वगैरे, घेवडा वगैरे घेतलेला आहे, तो पहिल्यांदा याच्यामध्ये भाजून घ्यायचा तेलामध्ये. अगदी 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे.
वाटाणा वगैरे भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घ्यायचं. तेलामध्ये लाल तिखट भाजल्यामुळे छान भाजीला कट येतो, म्हणून आपण इथं तेलामध्ये पहिल्यांदा बाकीच्या भाज्या ॲड करायच्या आधी लाल तिखट टाकून घ्यायचं आणि परत एकदा सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या. तेलामध्ये लाल तिखट भाजलं की छान रंगही येतो भाजीला आणि कटही येतो. आता तेलामध्ये तिखट भाजलेलं आहे आपलं आणि आता याच्यानंतर आपण ज्या बाकीच्या भाज्या आहेत धुवून घेतलेल्या स्वच्छ, फ्लॉवर वगैरे ते याच्यामध्ये ॲड करायचं. त्या भाज्या ॲड केल्यानंतर पाणी सुटलं जातं, म्हणजे पाण्यामध्ये आपण टाकलेल्या होत्या भाज्या, त्यामुळे थोडं पाणी असतं त्याच्यातच. त्यामुळे इथं गॅसच्या हाय फ्लेमवरती अशा पद्धतीने तेलामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि इथं मसाल्यांचा वापरही आपण अजिबात करणार नाही. पूर्ण आपण जे लाल तिखट घातलेलं आहे ते आणि जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे तेवढ्यावरतीच आपल्या ह्या भाज्या बनवून तयार होतात आणि सर्व भाज्या मिक्स भाजी आहे त्यामुळे इतक्या चविष्ट लागतात. याच्यामध्ये सगळ्या भाज्यांचा फ्लेवर असतो. अतिशय मस्त छान चमचमीत अशी भाजी बनवून तयार होते आणि चवीला तर काय बोलायलाच नको. भोगीची भाजी आपण वर्षभर असं वाटच बघत असतो भोगीच्या भाजीची. किती खाल्लं तरी इतर वेळी त्या भाजीचं जे समाधान भेटतच नाही आपल्याला. ज्या दिवशी भोगी असते त्या दिवशीची टेस्ट वेगळी असते. अशा पद्धतीने आता सर्व भाज्या आपल्या मिक्स करून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण जी चाकवत्याची भाजी घेतलेली ती धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांद्याची म्हणजे 2 कांदे छोटे पातीचे घेतलेले तेही अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. ते सर्वात लास्टला ॲड करायचे, म्हणजे ते काळे पडणार नाहीत भाजत असताना. आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करायचं आहे. कोणतीही भाजी बनवत असताना आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही. गरम पाणी करून घेतलेलं आहे मी. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता. ह्या ओल्या भाज्या आहेत सर्व, त्यामुळे पटकन शिजल्या जातात. याला जास्त पाण्याची गरज लागत नाही, पण इथं भाज्या बुडेपर्यंत मी इथं पाणी ओतून घेतलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 ग्लास मी इथं पाणी ॲड केलेलं आहे. आता इथं आपली मस्त अशी रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे फोडणी देऊन. आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण इथं फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता सर्व भाज्या आपल्या ओल्या असल्यामुळे ते पटकन शिजल्या जातात. 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. शिट्ट्या होईपर्यंत आपण इथं भाकरी बनवून घेत आहे. अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि आता तवा ठेवलेला आहे. तव्यावरती मी अशा पद्धतीने भाकरी भाजून घेत आहे. आपण बायका आता कुकर थंड होईपर्यंत थोडीच वाट बघत बसणार आहे. कुकर आपला होईपर्यंत आपण दुसरीकडे तयारीला लागतो. म्हणूनच मी इथं कुकर एका बाजूला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे भाकरी बनवून घेत आहे. पटपट कामही होतं, आपल्यालाही थोडा वेळ मिळतो. म्हणून अशा पद्धतीनं पटपट काम करायचं असेल याच्यामध्ये स्त्रियांचा हात कोणीच धरणार नाही. त्यांना भरभर कामाची सवयच असते, म्हणजे रोज करून त्यांना प्रॅक्टिस झालेलं असतं पूर्ण. दोन्ही वेळी ते दोन्ही गॅसवरती 2 पदार्थ हँडल सहज करू शकतात. मस्त अशी आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे. आता इथं बाजरीची भाकरी म्हणली की थोडी पातळशीच हवी असते. जास्त जाड भाकरी केली की ती चवीला लागत नाही बाजरीची भाकरी. नेहमी बाजरीची भाकरी बनवत असताना एकदम पातळ अशी थापावी आणि तव्यावरती खरपूस भाजून घ्यायची. त्यामुळे टेस्ट आणखीनच वाढते भाकरीची आणि भाकरी कुठे कच्चीही राहत नाही. त्यामुळे पातळसर अशा भाकरी बनवून घ्यायच्या आणि खरपूस तव्यावरती भाजून घ्यायच्या. कुकर थंड होईपर्यंत आता भाकरी बनवून झालेल्या आहेत. वाफही गेलेली आहे. आता आपण चेक करून पाहणार आहे. अशा पद्धतीने आपली आता रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. एकत्र ते एकच भाजी बनवली तरी चालते, परंतु ज्यांना सवय असते सुकी भाजी आणि पातळ भाजी दोन्हीची सवय असते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. इथं आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत की नाहीत हे वरण्यावरनं आणि हरभऱ्यावरनं तुम्ही ओळखू शकता. हरभरा आणि वरणा शिजला असेल तर आपल्या बाकी इतर सगळ्या भाज्या शिजलेल्या असणार. जास्त वेळ तो वरणा शिजण्यासाठीच लागतो, म्हणजे पावटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण इथं सुकी भाजी बनवून घेणार आहे. इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे. परत फोडणी देण्यासाठी मी कांदा टोमॅटो वापरत आहे. तुम्ही हे स्किपही करू शकता आणि आपण जे वाटण राखून ठेवलेलं आहे 2 चमचे त्या वाटणाचाही याच्यामध्ये वापर करून घ्यायचा आहे आपल्याला. तेवढ्या वाटणावरती ही सुकी भाजी बनवून तयार होते, परंतु कांदा टोमॅटोची फोडणी दिल्यानंतर आणि टेस्ट लागते भाजी, त्यामुळे मी इथं कांदा टोमॅटो फोडणीसाठी वापरत आहे. टोमॅटो घातल्यानंतर इथं मी मीठ ॲड केलेलं आहे. अगदी थोडं मीठ ॲड करायचं. आपण रस्सा भाजीमध्येही मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे इथे मी थोडंच मीठ ॲड केलेलं आहे टोमॅटो भाजण्यासाठी फक्त आणि थोडे चव लागण्यासाठी भाजीला, सुक्या भाजीला. आपण जे वाटण राखून ठेवलेलं 2 चमचे ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते वाटण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि लाल तिखट ॲड करायचं. लाल तिखट आता इथं गरजेनुसारच ॲड करायचं आहे. आपण पातळ भाजीमध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे लाल तिखट. इथं फक्त मी अर्धा चमचा लाल तिखट वापरणार आहे.
आपण भाज्या ज्यावेळेस रश्श्यामध्ये काढून घेतो बाजूला, त्यावेळेस थोड्या त्या फिक्या लागतात. त्यामुळे इथं आपण फोडणी देऊन परत याच्यामध्ये तिखट आणि मीठ ॲड करून घेत आहे आणि त्याचं एक वेगळी टेस्ट याला देत आहे. आणि मस्त अशी आपली चटपटीत अशी सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर फक्त फोडणीमध्ये या सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत, शिजवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे जास्त याच्यामध्ये पाणीही ॲड करायला लागत नाही आणि जास्त हलवायच्याही नाहीत, शिजलेल्या असतात त्यामुळे पूर्ण मॅश होतात त्या. अशा पद्धतीने चमचमीत अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गडबडीच्या वेळेत झटपट होणारी ही भोगीची थाळी बनवून तयार झालेली आहे. इन्स्टंट भोगी थाळी असंही म्हणू शकता तुम्ही.